नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या लेक्चरमध्ये. आणि आपण करंट अफेअर्सचं पहिलं लेक्चर घेतलं होतं. त्याच्यामध्ये आपण साहित्य क्षेत्र हा टॉपिक बघितला होता. आणि मी तुम्हाला जसं प्रॉमिस केलं होतं की एक 100 पेजेस आणि 10 तासामध्ये मी तुमचं एअरबुक कंप्लीट करून देईल. तर ते प्रॉमिस मी तुमचं कंप्लीट करणार आहे. जर मला शक्य झालं तर मी 25 नोव्हेंबर या तारखेपर्यंत सर्व लेक्चर अपलोड करून तुम्हाला देऊन टाकेल. यूट्यूबवरतीच ते तुम्हाला भेटतील. आणि आजचा आपला टॉपिक हा अंतराळ घडामोडी जो की आपण बघणार आहोत. इथं तुम्हाला 3 नावं दिसणार आहे. ॲक्च्युली ते ईमेल आहे, मी पुढच्याच्या ट्राय करतो. तर हे काय आहे? मागची आपण जी गुगल टेस्ट घेतली होती त्याच्यामधले टॉपर हे 3 जण आहेत. आता हे मी इथं का दाखवतोय? तर भरपूर जणांना वाटत असेल का हां ठीक आहे घेतोय म्हणून. पण मी प्रत्येक गोष्ट ऑब्झर्व करत असतो किती जणांनी सोडवली आणि किती सिरियसली सोडवली. तर हे 3 जण टॉपर आहे. म्हणजे ती 15 क्वेश्चनचीच होती. 2 जणांना आउट ऑफ आहे आणि हे थर्ड एक फेकच ईमेल आहे हा, पण ठीक आहे. ज्यांनी कोणी सोडवलं असेल त्याला 14 मार्क त्याच्यामध्ये भेटलेले आहे. मला वाटतं की ह्या टॉपिकची सुद्धा मी तुम्हाला गुगल टेस्ट देईल. आता होतं काय ना, ते गुगल टेस्ट बनवायला खूप मेहनत लागते आणि जर तुम्ही ती सोडवत नसाल ना तर फायदा नाही ते बनवून. मग मी तुम्हाला प्लेन टेक्स्टमध्ये सुद्धा देऊ शकतो ते. पण तुम्हाला एक MCQ सोडवण्याचा फील येण्यासाठी मी तुम्हाला ते गुगल टेस्टमध्ये कंडक्ट केलं होतं आणि त्याने रिव्हिजनसुद्धा तुम्हाला करता येतं. म्हणजे जेवायला वगैरे गेले, तुम्ही मोबाईल काढला आणि ती गुगल टेस्ट जर तुम्ही रिवाईज केली तरी तुमचं रिव्हिजन होत असतं. पण ठीक आहे, आपण आता आपल्या आजच्या टॉपिकला सुरुवात करूयात. पहिलाच आहे आपला निस्सार उपग्रह. आता याची सगळ्यात महत्त्वाची फॅक्ट जर कोणती असेल तर ती आहे इस्रो आणि नासाचा आहे ना, हा एक संयुक्त उपग्रह आहे. हीच त्याची सगळ्यात महत्त्वाची फॅक्ट आहे निसारची. कोणती? आता पासनं तुम्ही नासा लक्षात ठेवा आणि हे जे तुम्हाला आय दिसतंय पुढचं, तर त्यापासून तुम्ही इस्रो लक्षात ठेवा की याच्यामध्ये तुमच्या 2 स्पेस ऑर्गनायझेशन येतात. नासा आपली USAची आहे आणि इस्रो आपली भारताची आहे. आता इस्रोची स्थापनासुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. 15 ऑगस्ट 1968. मी जर चुकत असेल तर मला करेक्ट करायचं. 15 ऑगस्ट 1968 आहे. प्रक्षेपण दिनांक त्याचा होता 30 जुलै 2025. आता जी महत्त्वाची फॅक्ट होती मी तुम्हाला सांगितलं की ते जॉईंट आहे इस्रो आणि नासामध्ये. ते सर्वात महत्त्वाचं ते लक्षात ठेवायचं आहे. इथं सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. आणि तो प्रश्न तुमचा GK टुडेची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती सुद्धा होता. आणि आयोगाला खूप म्हणजे सवय आहे, घाणेरडी म्हणू शकतो किंवा चांगली म्हणू शकतो. आयोग त्या वेबसाईटवरून ॲज इट इज क्वेश्चन कॉपी पेस्ट करतं. म्हणजे कानामात्रासुद्धा चेंज करत नाही आणि इकडं तुमच्या एक्झामला टाकत असतं. त्याच्यामुळे ते करायचं. पुढचं याचं वजन बिजन पाठ करू नका. फक्त याचा प्रक्षेपक जर लक्षात ठेवता आलं तर ठेवा. GSLV F-16 हा त्याचा प्रक्षेपक होता आणि त्याचं प्रक्षेपण स्थळ सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश हे होतं. पुढचं त्याची कक्षा काय असणार आहे? तर सूर्यसमकालिक ध्रुवीय कक्षा असणार त्याची. म्हणजे त्याला आपण सन सिंक्रोनस पोलार ऑर्बिट असणार आहे. आता ते तुम्हाला GSLV करून देऊ शकते त्याच्यामध्ये की जिओ सिंक्रोनस आहे, तर नाही, ते सन सिंक्रोनस आहे. त्याच्यामध्ये याच्यामध्ये अजून काय महत्त्वाची फॅक्ट आहे की GSLVने सूर्यसमकालिक ध्रुव कक्षेत उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केलेली ही पहिली वेळ आहे. म्हणजे फर्स्ट टाईम आहे, त्याच्यामुळे ते इम्पॉर्टंट आहे. कशामध्ये? सन सिंक्रोनस पोलार ऑर्बिटमध्ये पहिल्यांदा लॉन्च केलं आहे यशस्वीरित्या, म्हणून ते महत्त्वाचं आहे. आता मोहिमेचे प्रमुख उद्देश जर आपण बघितले तर पृथ्वीच्या जमिनीवरील बदलांचे उच्च निरीक्षण म्हणजे हाय रिझोल्युशन निरीक्षण करणे, भूकंप, भूस्खलन, ज्वालामुखी इत्यादीमुळे होणारे भूपरिवर्तन अभ्यासणं आणि पर्यावरणीय वनस्पती आवरण आणि हिमनदीय बदलांची नोंद व विश्लेषण करणं. म्हणजे जे पण आपले काय म्हणतात त्याला, एक तर आपण म्हणू शकतो डिझास्टर मॅनेजमेंटसाठी त्याचे उपयोग होणारे किंवा मग एन्व्हायरमेंटसाठी त्याचे उपयोग केलेले जाणार आहे. सर्वात महत्त्वाची फॅक्ट कोणती सांगितली मी तुम्हाला? निसारमध्ये नासा आणि इस्रोचं हे जॉईंट मिशन आहे. पुढचं आता ॲक्झॉम 4 मिशन आहे ना, याच्यामध्ये आयोगाने ऑलरेडी एक मला वाटतं ऑगस्टमध्ये एक एक्झाम झाली होती, रँडम एक्झाम होती MPSCने कंडक्ट केलेली. त्याच्यामध्ये याच्यावरती त्यांनी प्रश्न विचारलेला. UPSCला सुद्धा त्यांनी याच्यावरती प्रश्न विचारलेला. म्हणजे डायरेक्ट नव्हता तो, मायक्रोग्रॅव्हिटीवरती त्यांनी प्रश्न विचारलेला होता UPSCने. PYQचं ॲनालिसिस खूप गरजेचं असतं जर तुम्हाला होल्ड घ्यायची असेल तर कंटेंटवरती. तर ॲक्झॉम 4 वरती ना MPSCने प्रश्न विचारला. आता त्यांनी काय विचारलं ना, या मिशनमध्ये एकूण 4 देश होते. किती होते? 4. आता त्यांनी विचारले होते ते 4 देश. आता आपल्याला असं वाटतं की नाही, रशिया असन किंवा मग आपण म्हणू शकतो चायना किंवा फ्रान्स हे आपले ह्या मिशनमध्ये असन, पण नाही. याच्यामध्ये ना मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. ती ट्रिक तुम्ही सगळ्यांनी लिहून घ्यायची आणि पाठ करायची. पोहे आपण रोज सकाळी खातो ना पोहे आणि आपले 2 देश USA आणि भारत हे सोबत सकाळी बसून आहे ना पोहे खात आहे असं लक्षात ठेवा. आता
पो पासनं तुम्हाला पोलंड लक्षात ठेवायचं आहे आणि हे पासनं तुम्हाला हंगेरी लक्षात ठेवायचं आहे. काय सांगितलं मी तुम्हाला? सकाळी सकाळी USA आणि भारत हे दोन मित्र पोहे खात आहेत. आपण खातो ना, जे दांडेकर पुलाकडे राहतात ते सुशीलचे पोहे खातात, किंवा जे पत्रा मारुती चौकात राहतात ते विलासचे पांढरे पोहे खात असेल, किंवा मग ते कोकणी काका त्या लक्ष्मी चौकात राहतात ते खात असतील. तर ते वाले पोहे लक्षात आणा. आणि दोन मित्र कोणते? USA आणि भारत. ते लक्षात ठेवायचं. पोहे, पोलंड, हंगेरी, USA आणि भारत हे 4 देश. हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न जर कोणता बनू शकतो तर हा बनू शकतो एक्झाम फॉर्मेशनवरती. मायक्रोग्रॅव्हिटीवरती MPSC प्रश्न विचारणार नाही, ते UPSC विचारते. पुढचं याच्यामध्ये तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असेल तर काय ठेवा? प्रक्षेपण स्थळ कोणतं आहे? केनेडी स्पेस सेंटर आहे अमेरिकामधलं. प्रक्षेपक आहे फाल्कन 9 SpaceXचं. अंतराळयान जर म्हणलं आपण तर क्रू ड्रॅगन आहे ग्रेस, हे लक्षात ठेवा. आणि संस्था नासा असणार आहे ऑब्विसली, आणि ऑक्झिओम स्पेस. आता याच्यामध्ये ब्रीद वाक्य, हां हे लक्षात ठेवू शकता तुम्ही, हे 4 देश आणि ब्रीद वाक्य. रिअलाइज द रिटर्न हे त्याचं ब्रीद वाक्य आहे. आणि ते पृथ्वीवरती परत कधी आले तर 15 जुलै 2025ला आलेले आहे. पुढचं मोहिमेचं महत्त्व काय, की आपल्याला आता जे गगनयान लॉन्च करायचं आहे त्याच्यासाठी ती आपण म्हणू शकतो एक रंगीत तालीम होती. हां याच्यामध्ये जे 4 सदस्य होते तर ते भारताकडून आपण शुभांशु शुक्ला यांना पाठवलं होतं आणि ते उत्तर प्रदेश राज्याचे, हे लक्षात ठेवा. आता हे कितवे अंतराळवीर होते हे काही पाठ करायची गरज नाही आहे, पण ते गगनयान मोहिमेसाठी सुद्धा निवडलेले आहेत. शुभांशु शुक्ला लक्षात ठेवायचं, उत्तर प्रदेश राज्याचे आहेत. दुसरे कोण होते? पेगी विट्सन होते अमेरिकेचे, स्लोआज उजान्स्की होते पोलंडचे, आणि टिबोर कापू होते हंगेरीचे. आता मी तुम्हाला 4 देश पाठ करून घेतले. पोहे, अमेरिका आणि भारत. पोलंड, हंगेरी, अमेरिका आणि भारत. याच्यामध्ये एक बॅकअप क्रू सुद्धा होता, त्यांचं नाव होतं प्रशांत नायर, आणि ते होते भारताचे. लक्षात ठेवायचं बॅकअप क्रू सुद्धा. आता हे ते वरचं सगळं सोडतील आणि एखाद्या वेळेस बॅकअप क्रू कोण होतं असं सुद्धा विचारायला बसले. आणि अजून एक सांगतो मित्रांनो, सध्या जे आयोगाचा ट्रेंड आहे ना, ते करंट अफेअरचे जे प्रश्न आहे आता ते ट्रॅडिशनली विचारण्याचं त्यांनी बंद केले. खूप डीप विचारायला सुरुवात केली त्यांनी. तुम्ही राज्यसेवा पूर्व 2025चे सुद्धा प्रश्न बघचाल, त्याच्यामध्ये आपला डी गुकेचा प्रश्न झाला, किंवा मग आपण म्हणू शकतो की जे आपले प्रेझेंट चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत आर गवई, त्यांच्यावरचा प्रश्न झाला. या प्रश्नामध्ये खूप डेप्थ आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी चुकवलेल्या आहे. याचा अर्थ असा आहे की त्यांना तुम्ही डेली करंट अफेअर फॉलो करणं असं अपेक्षित आहे. करंट अफेअर तुम्ही डेली बेसिसवरती करायला पाहिजे. आता मला मराठीत लिहिता येत नाही ते. करंट अफेअर काय करायचं त्याच्यासाठी ना, लोकसत्ता पेपर वाचायचा रेग्युलरली, आणि त्याच्यावरनं तुम्ही वॉच ठेवायचा की प्रीला कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि ही जर गोष्ट तुम्ही केली ना मित्रांनो, हमेशा तुम्ही बघसाल की तुम्हाला 2 ते 3 प्रश्नाला नेहमी एक्झाममध्ये ॲडव्हान्टेज असणार आहे. आणि इथं माझं प्रवचन संपवतो आणि पुढच्या गोष्टी घेतो. पुढचं आपलं होप मिशन इस्रोचं. आता ह्या होप मिशन आहे ना, याचा फुल फॉर्म आणि उद्देश खूप महत्त्वाचा आहे. याच्यात जे होप आहे ना, याच्यातलं H तुमचं हिमालयन येतं. पुढचं तुमचं आउटपोस्ट फॉर प्लॅनेटरी एक्सप्लोरेशन, हे लक्षात ठेवायचं. याचा फुल फॉर्म खूप महत्त्वाचा आहे होपचा. आपल्याला 2-3 गोष्टीचे फुल फॉर्म बघायचे. एक सखी ॲप्लिकेशन आहे आपलं गगनयानमध्ये, ते पाठ करायचं आहे. एक आपलं व्हिशॉर्ड नावाचं मिसाईल येतं, ते एक आपल्याला लक्षात ठेवायचं. पण सध्या इथं तुम्ही होप पाठ करा. होपचा अर्थ काय होतो? हिमालयन आउटपोस्ट फॉर प्लॅनेटरी एक्सप्लोरेशन. आता त्याचं ठिकाण काय आहे तर लडाख आहे. लडाखमधलं काय आहे? सोकार व्हॅली आहे ठिकाण. आणि त्याचं फुल फॉर्म लक्षात ठेवायचं, हिमालयन आउटपोस्ट फॉर प्लॅनेटरी एक्सप्लोरेशन. मग त्याचा उद्देश काय आहे तर भविष्यातील अंतर्ग्रह जसे की चंद्र आणि मंगळ उद्देश मोहिमांसाठी तंत्रज्ञान आणि मानवी आरोग्य प्रोटोकॉलची चाचणी करणे किंवा त्यासाठीच्या अंतराळ परिस्थितीचे अनुकरण करणे. होप मिशन प्रश्न काय बनू शकतो मी तुम्हाला सांगितलं, आणि ह्या 2 फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे. पुढचं आपलं GoSat GW. आता हा जो उपग्रह आहे तो जापानचा आहे. ही सगळ्यात पहिली तुमची फॅक्ट तुम्ही पाठ करायची. GoSat GW तुमचा जापानचा आहे. त्यानंतर तुम्हाला हे जे GW याच्यावरून तुम्हाला ग्लोबल वॉर्मिंग लक्षात ठेवायचं आहे. काय लक्षात ठेवायचं आहे? ग्लोबल वॉर्मिंग आणि G फॉर जापान असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर ग्लोबल वॉर्मिंगच्या संदर्भात हा आपला उपग्रह आहे. तो उपग्रह जापान या देशाचा आहे. तो प्रक्षेपण केला त्यांनी. त्याचा उद्देश काय? हरितगृह वायू आणि जलचक्र निरीक्षण. हा निरीक्षणाचा तो पृथ्वी निरीक्षण आहे. GoSat GW लक्षात ठेवायचं, ग्लोबल ऑब्झर्विंग सॅटेलाइट फॉर ग्रीन हाऊस गॅसेस अँड वॉटर सायकल. याच्यामधलं GW ग्लोबल वॉर्मिंग ते लक्षात ठेवायला मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 2च फॅक्ट आहे. उद्देश म्हणजे तुम्हाला ते ग्लोबल वॉर्मिंगवरून समजूनच जाणार आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की तो जापानचा आहे. पुढचं आपलं कोडाईकनाल सौर वेधशाळा.
जी की तामिळनाडू इथली आहे. काय महत्त्व या वेधशाळेचं, तर तिला एकूण 125 वर्ष आता पूर्ण झालेली आणि 1899 मध्ये ती स्थापन करण्यात आलेली होती. देशातली सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित सौर संशोधन संस्था ती आहे. कोणती? कोडाईकनाल सौर वेधशाळा, तामिळनाडू. लक्षात ठेवायची. 1899 ची त्याची स्थापना आहे. पुढचं आपलं तामिळनाडू राज्य. आता का महत्त्वाचं आहे, तर तामिळनाडूने रिसेंटली अंतराळ औद्योगिक धोरण मंजूर केलं आणि हे असं धोरण मंजूर करणारं देशातलं तिसरं राज्य आहे. पहिलं राज्य जर तुमचं असेल तर ते कर्नाटक आहे, दुसरं तुमचं गुजरात आहे आणि तिसरं राज्य तुमचं तामिळनाडू आहे. तामिळनाडू लक्षात ठेवायचं. इथं पण मी तुम्हाला ते लिहून दिलेलं आहे. तर तामिळनाडू कितवं राज्य आहे? तिसरं राज्य आहे. आणि काय काय खासियत आहे त्याची, तर अंतराळ औद्योगिक धोरण त्याने मंजूर केलेलं आहे. पहिलं राज्य आपलं कर्नाटक, दुसरं गुजरात आणि तिसरं तामिळनाडू असणार आहे. पुढचं आपलं आर्यभट्ट उपग्रहास 50 वर्ष पूर्ण झालेली आहे. आता याची तारीख आहे ना खूप महत्त्वाची. आता मला नाही वाटत ते प्रीला तारीख विचारतील, पण मेन्सला 100% ना ते एक्झॅक्ट म्हणजे 19/18 एप्रिल सुद्धा करून देऊ शकते. तर ही तारीख एक्झॅक्ट पाठ करायची. आर्यभट्ट उपग्रह आपण 19 एप्रिल 1975ला लॉन्च केलेला होता आणि त्याचं ठिकाण कोणतं होतं, तर सोव्हिएत रशिया. तेव्हाचं सोव्हिएत रशिया आणि आताचं रशिया. प्रक्षेपक कोणता होता त्याचा? कॉस्मॉस एम होता. हा नाही लक्षात ठेवला तरी चालेल, काय हरकत नाही आहे. आणि हा भारताचा पहिला उपग्रह होता ज्याचं की वजन 360 किलोच्या आसपास होतं. आणि उपग्रहाचा उद्देश सौर भौतिकशास्त्र, क्षकिरण त्याला आपण एक्स रे म्हणतो, याचा खगोलशास्त्र यांचा शोध घेणे असं त्याचा उद्देश होतं. लक्षात ठेवा आर्यभट्टाची तारीख महत्त्वाची खूप. 19 एप्रिल 1975 आणि ठिकाण जर म्हणलं तर सोव्हिएत रशिया, इथून आपण तो लॉन्च केलेला होता. पुढचा आपला प्रोजेक्ट कूपर म्हणून ॲमेझॉनचा हा प्रोजेक्ट आहे, खूप महत्त्वाचा आहे. याचा जे उद्देश आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे. आता ते काय विचारू शकता, एक तर उद्देश देतील विचारतील हा प्रोजेक्ट कोणाचा आहे, तर तो ॲमेझॉनचा आहे प्रोजेक्ट कूपर. दुसरं याचा उद्देशच ते विचारू शकते की प्रोजेक्ट कूपर जो की ॲमेझॉनने लॉन्च केला त्याचा उद्देश काय. तर आता पहिली फॅक्ट ही पाठ करायची की प्रोजेक्ट कूपर ॲमेझॉनचा आहे. दुसरं त्याचा उद्देश पाठ करायचा. त्याचा उद्देश काय आहे, ग्राहकांना आणि व्यवसायांना तसेच सरकारांना जागतिक स्तरावर ब्रॉडबँड इंटरनेट प्रदान करणे, तसेच वंचित भागात हायस्पीड ब्रॉडबँड इंटरनेट प्रदान करणे. याचा अर्थ काय होतो की ते इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर बनणार आहे. कोणता प्रोजेक्ट आहे? कूपर नावाचा. आणि कोणाचा आहे? ॲमेझॉनचा. काय? ब्रॉडबँड सर्व्हिस ते आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे. कोणाकोणाला? ग्राहकांना, व्यवसायांना आणि सरकारांना सुद्धा. आणि जे आपले रिमोट एरिया आहे आपण त्याला म्हणतो की जसं तुम्ही आता गडचिरोलीचा जो फॉरेस्टचा एरिया आहे तो बघा, किंवा छत्तीसगडचा नक्षल एरिया आपण त्याला म्हणू शकतो, तो वंचित भागामध्ये येतो. तिथं सुद्धा इंटरनेट प्रोव्हाइड केला जाणार आहे. पुढचं आपलं स्पेस डेक्स मिशन, हे इस्रोचं आहे त्याच्यामुळे ते महत्त्वाचं आहे. स्पेस डेक्स याचा फुल फॉर्म काय होतो? स्पेस डॉकिंग. स्पेस डॉकिंग म्हणजे दोन उपग्रहांना ते जोडतं अंतराळ याच्यामध्ये स्पेसमध्ये. त्याचा प्रक्षेपक लक्षात ठेवायचा PSLV C60. ठिकाण होतं श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश. आणि काय होतं ते? स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट होता. हा अवकाशात दोन उपग्रहांना जोडणारा प्रयोग यशस्वी झालेला आहे आणि त्याची तारीख 16 जानेवारी 2025 होती. नाही लक्षात ठेवली तरी काही इश्यू नाही आहे. आणि स्पेस डॉकिंग करणारा भारत चौथा देश ठरलेला आहे. कोणानंतर? अमेरिका, चीन आणि रशिया नंतर. महत्त्वाचं आहे कारण आता आपलं गगनयान मिशन जाणार आहे, त्याच्यासाठी या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहे. पुढचं आपलं मिशन गगनयानच खूप महत्त्वाचं आहे. खूप महत्त्वाचं म्हणजे याला एवढ्या डीप लेवलला करून ठेवायचं, कोणताही प्रश्न आला तर तो आपला हिटच व्हायला पाहिजे, चुकायला नको. पुढचं मिशन गगनयानमध्ये काय काय फॅक्ट आहे आपले, तर सर्वात महत्त्वाचे आहे ना ते जोड्या लावायला मला असं वाटतं की ते विचारतील की आपण कोणत्या गोष्टीसाठी कोणाकडून मदत घेतली. तर लक्षात ठेवा अंतराळवीर प्रशिक्षण सहकार्य आपल्याला रशियाने केलेलं आहे. आता याची ट्रिकसुद्धा मी तुम्हाला सांगतो कसं लक्षात ठेवायचं. वैद्यकीय सहकार्य आपल्याला फ्रान्सने केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण त्याला म्हणतो ग्राउंड ट्रॅकिंग सपोर्टसाठी आपल्याला युरोपियन स्पेस एजन्सी यांनी मदत केलेली आहे. आणि आपल्याला ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सीने क्रू आणि क्रू मॉडेल रिकव्हरीमध्ये सहकार्य केलेलं आहे. आता कसं लक्षात ठेवू तर ऑस्ट्रेलिया आपल्याला दरवेळेस क्रिकेटमध्ये टप देतं किंवा मग त्याला म्हणू शकतो की खूप ॲब्यूज करतात ते. आपण तिथं गेल्यानंतर त्याला आपण स्लेजिंग वगैरे जो प्रकार असतो क्रिकेटमध्ये तो खूप जास्त प्रमाणात होतो. आणि आपण गावाकडं हा शब्द वापरतो की खूप कुरकुर करते. आपली एक तर आई असती किंवा बहीण असती किंवा मग घरात कोणतरी असतं जे की खूप कुरकुर करतं आपण असं म्हणतो. तर कुरकुरवरून तुम्ही मग त्या अनुषंगाने लक्षात ठेवा की क्रू जर म्हणलं तर ऑस्ट्रेलिया येणार आहे. ऑस्ट्रेलिया. त्याच्यानंतर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करसाल की जर
आपण म्हणलं की MBBS करायचं मॅनेजमेंट कोट्यातनं, तर सर्वात अगोदर माइंडमध्ये रशिया येतो आणि त्याच्यानंतरच्या आपल्या युरोपच्या कंट्री त्या येतात. पण इथं थोडासा ट्विस्ट आहे. तर वैद्यकीय सहकार्य जर म्हणलं ना, तर ते फ्रान्स येतं, रशिया नाही येत. ते लक्षात ठेवायचं. आणि अंतराळवीर प्रशिक्षण जर म्हणलं, तर ते रशियाचं येतं. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या जोडीने. आणि दुसरं, आपल्याला याच्यामध्ये कशामध्ये ग्राउंड ट्रॅकिंग सपोर्टमध्ये युरोपियन स्पेस एजन्सी मदत करणार आहे. ग्राउंड ट्रॅकिंगमध्ये कोण करणार आहे? युरोपियन स्पेस एजन्सी. वैद्यकीय सहकार्य जर म्हणलं तर ते फ्रान्स करणार आहे. अंतराळवीर प्रशिक्षण जर म्हणलं तर ते रशिया करणार आहे. हे तर तुम्हाला माहीतच असेल, तुम्ही न्यूजमध्ये सुद्धा वाचलेलं असणार आहे. फक्त तुम्हाला वैद्यकीय सहकार्य, ग्राउंड ट्रॅकिंग सपोर्ट आणि क्रू मॉडेल रिकव्हरी या 4 गोष्टी तुम्हाला इथं लक्षात ठेवायच्या आहे. मला वाटतं की याच्यावरती प्रश्न बनेल. त्याच्यानंतर याचं जे ॲप्लिकेशन आहे गगनयानचं, ते सखी नावाचं ॲप्लिकेशन आहे. त्याचा फुल फॉर्म आपण पुढं बघणारच आहोत. पुढचं आपलं मिशन स्कॉट. काय मिशन स्कॉट? एक गोष्ट सांगतो मित्रांनो, जसं आपण भूतलावर म्हणजे आपण पृथ्वीवरती जसं प्रदूषण केलं आहे ना, तसंच आपण स्पेसमध्ये सुद्धा प्रदूषण करतो. म्हणजे आपण जे सॅटेलाईट वगैरे लॉन्च करतो, तर ते म्हणजे कामातून गेल्यानंतर त्याची डेब्रिज बनते. त्याला आपण स्पेस डेब्रिज म्हणतो. आणि मग ती हवेत तशीच साचून आहे ना, आता आपल्या अवकाशात सुद्धा कचरा निर्माण झालेला आहे. आता प्रयत्न होत आहे, जसं की जापानचा एक लिग्नोसॅट नावाचा, हे लिहून घ्या. मागच्या वर्षीचं करंट अफेअर आहे, पण महत्त्वाचं आहे. लिग्नोसॅट नावाचा एक उपग्रह होता, जो की लाकडाचा होता. कोणाचा होता हा? जापानचा होता. जापानचा. याच्यातून त्यांनी काय प्रयत्न साध्य केला, की प्रदूषण कमीत कमी व्हावा, असे प्रयत्न आता चाललेले आहे. आणि अंतराळासंदर्भात जर करार कोणता असेल, तर तो करार सुद्धा तुम्ही लिहून घ्यायचा. आर्टेमिस करार आहे. आर्टेमिस करार, मला वाटतं तो पुढे येईलच. अंतराळासंदर्भित आर्टेमिस करार आहे. आणि लिग्नोसॅट हा लाकडाचा उपग्रह जापानचा आहे. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि मिशन स्कॉट आपण बघत होतो, तर काय मिशन स्कॉट? मी तुम्हाला सांगितलं की स्पेस डेब्रिजच्या संदर्भात आहे. अवकाशात जो कचरा निर्माण होतोय त्याच्या संदर्भात आहे. काय होतं स्कॉटचा फुल फॉर्म? स्पेस कॅमेरा फॉर ऑब्जेक्ट ट्रॅकिंग. लक्षात ठेवायचं, स्पेस कॅमेरा फॉर ऑब्जेक्ट ट्रॅकिंग. आता ऑब्जेक्ट म्हणजेच काय? तो कचरा आहे. कंपनी कोणती आहे? दिगंतार आहे, म्हणजे प्रायव्हेट कंपनी आहे, स्टार्टअप आहे. आणि जगातील पहिला व्यावसायिक अंतराळ परिस्थितीत जागरूकता उपग्रह पाठवलेला आहे. जागरूकता म्हणजे काय? आपण त्याला म्हणू शकतो की जागरूकताला इंग्लिशमध्ये काय म्हणतो, मला तर लक्षात येत नाही. अवेअरनेस. अवेअरनेस आपण म्हणतो ना की लोकांमध्ये अवेअरनेस नाही, तर तो अवेअरनेस स्प्रेड करण्यासाठी हे मिशन स्कॉट आहे. लक्षात ठेवायचं. पुढचं आहे आपलं तिसरे लॉन्च पॅड, जे की श्रीहरिकोटा इथे आपलं आता त्याला मंजुरी भेटली आहे. तिसरे लॉन्च पॅड श्रीहरिकोटा. लक्षात ठेवायचं कुठे हे, याचं फक्त ठिकाण महत्त्वाचं आहे. बाकी ते कोणी मंजुरी दिली, कधी मंजुरी दिली, हे काही पॉसिबल नाही. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. फक्त हे जर NGLV आलं तर त्याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेकल. आता याचं आहे ना एक सूर्या नावाचं मिशन आहे, ते सुद्धा आपण पुढं बघणारच आहोत. हे NGLV सुद्धा आपण पुढेच बघूयात. हे खूप महत्त्वाचं फॅक्ट आहे पुढचा. पूर्व भारतातील पहिली खगोलशास्त्रीय वेधशाळा. आता इथे आहे ना पूर्व भारत दिले ना तुम्हाला पहिली सुद्धा, तर इथं तुम्ही सगळ्यात लक्षात ठेवायचं. म्हणजे सगळ्या गोष्टींना तुमच्या पासूनच येणार आहे. पूर्व भारतातील पहिली खगोलशास्त्रीय वेधशाळा कुठे आहे ती? पुरुलिया आणि पश्चिम बंगाल इथं आहे. आलं का सगळीकडं पूर्व, पहिली, पुरुलिया आणि पश्चिम बंगाल. तर त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं. आणि खूप महत्त्वाचंही, कारण की जिथं जिथं रिमोट ठिकाणी गोष्टी होतात महत्त्वाच्या, त्या गोष्टी विचारल्या जातात. जसं की नॅशनली गव्हर्नन्स ची जेव्हा परिषद झाली होती कटरा, जम्मू काश्मीर इथं, मला वाटतं 2022 का 23च्या पूर्वला त्यांनी तो प्रश्न विचारलेला होता. ती परिषद महत्त्वाची नाही आहे, ते स्थान खूप महत्त्वाचं होतं. म्हणजे की तुम्ही जम्मू काश्मीर सारख्या ठिकाणी आपण म्हणतो की 2019ला जेव्हा आर्टिकल 370चं अब्रुगेशन झालं, त्याच्यानंतर तिथं घेण्यात आलेली ती सर्वात मोठी परिषद होती, म्हणून तो विचारण्यात आलेला प्रश्न होता. त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचा. हा सुद्धा मला वाटतं की हे विचारलं जाऊ शकतं. पूर्व भारतातील पहिली खगोलशास्त्रीय वेधशाळा, त्याचं ठिकाण पुरुलिया, पश्चिम बंगाल हे आहे. आणि त्याचं नाव सत्येंद्रनाथ बोस नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्स असणार आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, जे राज्य तिथलेच लोक तिथं येणार आहे नावाच्या संदर्भात. जसं की अहमदाबादचं जर आपण स्टेडियम बघितलं तर नरेंद्र मोदी यांचं नाव त्या स्टेडियमला देण्यात आलेलं आहे. किंवा महाराष्ट्रात जर एखादा मोठा रस्ता असेल जसं की समृद्धी, तर त्यांना हिंदू हृदय सम्राट आपल्या बाळासाहेब ठाकरे असं नाव देण्यात आलेलं आहे. तर म्हणजे काय की ज्या त्या राज्याच्या लोकांना किंवा मग मोठ्या व्यक्तींना, प्रतिष्ठित व्यक्तींना
तिथे आपण म्हणू शकतो की नाव देण्यामध्ये प्रायोरिटी देण्यात येते. तर त्याचं ठिकाण पुरुलिया पश्चिम बंगाल आणि नाव सत्येंद्रनाथ बोस हे लक्षात ठेवायचं. आणि ही देशातील 6वी खगोलशास्त्रीय वेधशाळा आहे, लक्षात ठेवायचं, हे सुद्धा 6वी. पुढचं आहे आपलं तुर्कीचा पहिला अंतराळवीर कोण आहे असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर अल्पर गेझेरावसी. आता हे का लक्षात ठेवायचं ना, काही जणांना असं वाटेल की इंडियाचं नाही आहे आणि मग ते तुर्कीचं का लक्षात ठेवायचं. तर आयोगाचा एक असा ट्रेंड म्हणजे दिसतो तुम्हाला की ज्या आपल्या गल्फ कंट्री आहे ना, तर तिथं महिलांना खूप अधिकार आहे किंवा मग ते खूप बॅकवर्ड आहेत ते देश, गल्फ कंट्रीजवाले. तर तिथं जेव्हा अशा काही गोष्टी होत्या, जसं की त्यांनी एक प्रश्न विचारला होता की महिलांना फुटबॉल बघण्याची परवानगी कधी देण्यात आली, किंवा मग अफगाणिस्तानवरती सुद्धा ते वारंवार प्रश्न विचारतात, किंवा मग ऑपरेशन दोस्त सुद्धा त्यांनी विचारलेला होता. मग त्या अनुषंगाने मला वाटतं की हे सुद्धा ते विचारू शकता. तुर्कीचा पहिला अंतराळवीर तर तो अल्पर गेझेरावसी आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा आहे आपला अंतराळात सर्वाधिक वेळ घालवण्याचा विक्रम हा ओलेग कोनेन्को यांनी केलेला आहे. कोणी? ओलेग कोनेन्को. आता हे मी कसं लक्षात ठेवलं, ओलेका असं लक्षात ठेवलेलं आहे, ओलेका. आता हे मला वाटतं कोल्हापूरच्या साईडला असं बोललं जातं, मी तर छत्रपती संभाजीनगरचा आहे, पण ओलेका मी असं लक्षात ठेवलं. ओलेकाने सर्वात जास्त वेळ घातला कुठे? अंतराळामध्ये. आणि हे अल्पर गेझेरावसी हे असे नाव आहे ना, तुम्हाला गल्फ कंट्रीजलाच बघायला भेटतील, स्पेशली तुर्कीमध्ये. तुर्कीचा पहिला अंतराळवीर कोणता आहे? अल्पर गेझेरावसी. आणि अंतराळात सर्वाधिक वेळ घालवण्याचा विक्रम हा ओलेग कोनेन्को यांनी केलेला आहे, जो की रशियाचा आहे. आता पुढची खूप महत्त्वाची फॅक्ट आहे. जर जगातला पहिला, आपण त्याला म्हणू शकतो की अपंग अंतराळवीर कोण आहे, तर तो जॉन मॅकफॉल आहे. आणि तो आहे युकेचा, युनायटेड किंगडमचा. कोण आहे? जॉन मॅकफॉल. म्हणजे की तो डिसेबल अंतराळवीर पहिला बनलेला आहे जगामध्ये. कसं लक्षात ठेवायचं ना, याच्यामध्ये शेवटी तुम्हाला फॉल दिसणार आहे. फॉल म्हणजेच काय? तो पडला कुठंतरी आणि मग तो फ्रॅक्चर वगैरे झाला हात पाय, मग तो अपंग झाला आणि मग तो अंतराळवीर बनला. त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं. जिथं जिथं फॉल येईल, पडला लक्षात ठेवायचं. जॉन मॅकफॉल वरून तुम्हाला अपंग अंतराळवीर, पहिला अपंग अंतराळवीर लक्षात ठेवायचा आहे. तो कोणता आहे? ब्रिटनचा पॅरालिम्पिक खेळाडू आहे. त्याची कामगिरी कोणती? 2008च्या बीजिंग पॅरालिम्पिकमध्ये धावण्याच्या स्पर्धेत त्यांनी कांस्य पदक जिंकलेलं होतं. आता आयोग थोडं डीप चाललंय, त्याच्यामुळं बघूयात आपण. जर वाचून घेऊया, लक्षात राहिलं तर ठीक. पुढे काय? 2022मध्ये मॅकफॉल हा युरोपियन स्पेस एजन्सीच्या अंतराळवीर राखीव गटात सहभागी होणारे पहिले अपंगत्व असलेले व्यक्ती बनलेले आहेत. पुढचं आपण बघूयात पुष्पक. पुष्पकची यशस्वी चाचणी. आता हे काय? रियुजेबल लॉन्च व्हेकल आहे. रियुजेबल लॉन्च व्हेकल हे इलॉन मस्कनी घातलेलं भूत आहे, रियुजेबल लॉन्च व्हेकल. पण खूप महत्त्वाचं आहे टेक्नॉलॉजीमध्ये. हे जर पॉसिबल झालं तर आपण जे म्हणतो की मंगळावरती वस्ती वगैरे होईल, त्या गोष्टी पॉसिबल होतील याच्यामुळे. तर पुष्पक काय लक्षात ठेवायचं? पुष्पक हे मला वाटतं की आपले जे जुने ग्रंथ आहे, रामायण महाभारत, याच्यामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख होतो. तर मला एक्झॅक्टली सांगता येणार नाही. तर पुष्पकची यशस्वी चाचणी झालेली आहे. कुठून झालेली? चित्रदुर्ग, कर्नाटक येथून. पुष्पक मी तुम्हाला सांगितलं रामायण किंवा महाभारतामध्ये त्याचा उल्लेख येतो. आणि हे चित्रदुर्ग हे सुद्धा स्थान आहे ना, त्या संदर्भातच काहीतरी आहे, तर ते लक्षात ठेवा. आणि इस्रोने हे लॉन्च केलेलं आहे, त्याचं नावच हिंदी आहे, त्या अनुषंगाने ते तुमच्या लक्षात राहील. पुढचं आपण बघूयात रुमी 1 रॉकेट आहे. आता हे भारतातील पहिलं हायब्रिड रॉकेट आहे, जे की पुन्हा वापरता येण्याजोगं आहे. आता मी त्याला असं लक्षात ठेवलं होतं की रूम असं लक्षात ठेवलं, आणि रूम तुम्ही परत परत वापरता, म्हणजे असं नाही ते यूज अँड थ्रो नाही आहे. त्या अनुषंगाने मी लक्षात ठेवलेलं होतं. पुष्पक तुम्हाला, आपण त्याला म्हणतो पुष्पक विमान होतं वाटतं, रावणाचं होतं आय गेस पुष्पक विमान. तर त्या अनुषंगाने ते रियुजेबल लॉन्च व्हेकल लक्षात ठेवायचं. आणि इथं रुमी ते हायब्रिड रॉकेट आहे, जे की पुन्हा वापरता येण्याजोगं आहे. ही सुद्धा फॅक्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. याचं जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलावरील संशोधनासाठी हे रॉकेट लॉन्च केलेलं आहे. हे त्याचा उद्देश सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बाकीच्या गोष्टी नाही लक्षात ठेवल्या तरी चालेल. पुढचं तुमचं सूर्य रॉकेट निर्मिती. आता याच्यामध्ये ना तुम्हाला हा NGLVचा फुल फॉर्म खूप महत्त्वाचा आहे. अगोदर आपण त्याला PSLV म्हणतो, त्याच्यानंतर आपलं GSLV आलं, आणि आता आपलं NGLV येणार आहे, नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेकल. हे खूप महत्त्वाचं आहे. मला वाटतं की ते याचा फुल फॉर्म विचारू शकतात. आता सूर्य हे भारतातील सर्वात शक्तिशाली रॉकेट असेल, ठीक आहे. पुढे त्यांनी काय सांगितलं की मंजुरी दिली 3240 कोटी रुपये. आता ही फॅक्ट तुमची सरळ सेवासाठी महत्त्वाची असू शकते, 3240 कोटी. पुढचं काय आहे? या रॉकेटच्या साहाय्याने 30 टनपर्यंत वजनाचे उपग्रह पृथ्वीनजीकच्या कक्षेत
नेले जाऊ शकतील. इथं वजन महत्त्वाचं आहे, 30 टनपर्यंत. हे सुद्धा फॅक्ट तुमची महत्त्वाची लक्षात ठेवायची. NGLVचा फुल फॉर्म आहे नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेकल, तो सर्वात महत्त्वाचा आहे. पुढचा आपला आर्टेमिस करार मी तुम्हाला सांगितलं, त्याच्यामध्ये 3 नवीन सदस्य आलेले. कोणकोणते येते तर इस्टोनिया आहे, डोमिनिक रिपब्लिक आहे आणि आर्मेनिया आहे. भारत या कराराचा 27वा सदस्य होता. कितवा होता? 27वा होता आणि भारताने 2023मध्ये या करारावर स्वाक्षरी केलेली होती. कराराचा उद्देश काय? अंतराळातील आंतरराष्ट्रीय सहकार्य, अंतराळ संशोधन चालना, शांततापूर्ण सहकार्य, बाह्य अवकाश वारसा जतन करणे, हे या कराराचे उद्देश आहे. मला वाटतं ते प्रश्न एवढा डीप नाही विचारतील, फक्त विचारू शकतात की अंतराळासंदर्भात किंवा स्पेसच्या संदर्भात कोणता करार आहे, तो आर्टेमिस करार आहे, लक्षात ठेवायचं. आणि भारताचा 27वा सदस्य 2023 साली बनलेला होता. पुढचा आपला गगनयान मोहिमेचे अंतराळवीर त्यांनी जाहीर केले. आत्ताच आपण गगनयान मोहीम बघितली होती, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सखी ॲप्लिकेशन सांगितलेलं होतं, त्याचा फुल फॉर्म आता आपण बघणार आहोत. याच्यामध्ये त्यांनी 4 अंतराळवीर डिक्लेअर केले, त्यातले ॲक्च्युली 3 जण जाणार आहे वरती. तर ते कोणकोणते? तर ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्ण नायर, केरळचा येतो. कोण आहे? ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्ण नायर, केरळचे आहेत ते. पुढचं आपलं ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन, तमिळनाडूचे आहे ते. पुढचं आपलं ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप, प्रयागराज, उत्तर प्रदेशचे आहेत. आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला, जे की उत्तर प्रदेशचे आहेत. म्हणजे 2 जण उत्तर प्रदेशचे आहेत, 1 जण केरळचा आणि 1 जण तमिळनाडूचा आहे. परत एकदा बघूयात. प्रशांत बालकृष्ण नायर जर म्हणलं तर केरळचे. नायर नावाची ट्रायबल जमात राहते केरळला, त्या अनुषंगाने लक्षात ठेवा, ट्रायबल राहता. आणि हे मी अँथ्रोपॉलॉजीमध्ये वाचलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगतोय. पुढचा अजित कृष्णन तमिळनाडूचे आहेत. अंगद प्रताप हे प्रयागराज उत्तर प्रदेशचे आणि शुभांशु शुक्ला आपण बघितलं जे की उत्तर प्रदेशचे आहे. पहिले तर हे आपल्याला 4 पाठ करायचे. आता हे 4चे 4 आपले NDAचे माजी विद्यार्थी, 4चे 4 NDAचे माजी विद्यार्थी आहेत. पुढचा आपला आहे सखी ॲप्लिकेशन. सखीचा फुल फॉर्म आपल्याला लक्षात ठेवायचा. सखी काय फुल फॉर्म आहे त्याचा? स्पेस बॉन्ड असिस्टंट अँड नॉलेज हब फॉर क्रू इंटरॅक्शन. आता हे नॉलेज इकडे प्रिंट झालं. नॉलेज हब फॉर क्रू इंटरॅक्शन लक्षात ठेवायचं. स्पेस बॉन्ड असिस्टंट अँड नॉलेज हब फॉर क्रू इंटरॅक्शन. सखीचा फुल फॉर्म खूप महत्त्वाचा आहे. किंवा मग ते असं सुद्धा विचारू शकता की गगनयानमध्ये कोणतं ॲप्लिकेशन आहे. आणि गगनयानमध्ये 4 देश आपल्याला सपोर्ट करणार आहे. मी तुम्हाला सांगितलं कुरकुर कोण करतं? ऑस्ट्रेलिया करतं. वैद्यकीय सपोर्ट आपल्याला फ्रान्स करणार आहे. आपल्या अंतराळवीरांना प्रशिक्षण रशिया देणार आहे. आणि आपलं होतं ग्राउंड ट्रॅकिंग सपोर्ट आपल्याला युरोपियन स्पेस एजन्सी देणार आहे. त्या 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पुढचं आपलं हे भारताचं दुसरं प्रक्षेपण स्थळ हे कुलसेकरीपट्टणम तमिळनाडू इथं होतं. मागच्या वर्षीचं करंट अफेअरचा फॅक्ट आहे, तरीसुद्धा लक्षात ठेवा. जर ओके आली त्यांना कधी तर ते विचारू शकता. पुढचं आपलं की सॅटेलाईट आणि पेलोड टेक्निकल सेंटरचं उद्घाटन कुठं झालं ते असं विचारू शकतात. तर ते आहे कुलसेकरीपट्टणम तमिळनाडू. इथं भारताचं दुसरं उपग्रह प्रक्षेपण त्याला आपण म्हणू शकतो की स्थळ बनलेलं होतं, ते लक्षात ठेवायचं आहे. भारतातील पहिलं डार्क स्काय स्पार्क जर म्हणलं तर ते महाराष्ट्रातलं जे पेंच व्याघ्र प्रकल्प आहे तिथं बनवण्यात आलेलं आहे. भारतातील पहिलं डार्क स्काय पार्क जर म्हणलं तर ते महाराष्ट्र पेंच व्याघ्र प्रकल्प इथं बनवण्यात आलेलं आहे. महत्त्वाचं आहे. आणि हे जे पेंच व्याघ्र प्रकल्प आहे हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बाउंड्रीवरती येतं. म्हणजे थोडा भाग त्याचा मध्य प्रदेशमध्ये सुद्धा जातो. याचा काय? या व्याघ्र प्रकल्पाने प्रकाश प्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम प्रकाश प्रदूषणाला प्रतिबंध केलेला आहे. ही त्याची खासियत आहे, ते लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. आणि शेवटची आपली फॅक्ट आहे गोपी थोटा कोरा. तर काय विशेषता यांची? तर हे पहिले भारतीय अंतराळात पर्यटक बनलेले आहे. आणि आपले सर्वात पहिल्यांदा जर अवकाशात कोणी गेलो होतं तर राकेश शर्मा 1984ला गेलेले होते. तुम्हाला आठवत असेल, तो इंदिरा गांधी त्यांना विचारतात की भारत कसा दिसतो? मग ते त्यांनी सांगितलेलं आहे की सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान में हमारा. हे सर्वांनी ऐकलेलं आहे. तर त्या अनुषंगाने लक्षात ठेवा की 1984-85च्या आसपास PM कोण होतं? इंदिरा गांधी होत्या. आणि त्यांची हत्यासुद्धा ह्या स्प्रेडमध्ये झालेली होती. त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं. राकेश शर्मा केव्हा गेले होते? 1984 साली अवकाशात गेलेले होते. आणि त्यांच्यानंतर गोपी थोटाकुरा हे दुसरे भारतीय आहेत. आणि गोपी थोटाकुरा हे आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथील आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि हा आहे ना PYQ आहे गोपी थोटाकुराचा, त्यामुळे तो लक्षात ठेवायचा. इथं आपला अंतराळ हा आपला टॉपिक संपतो. आता प्रत्येक महिन्याच्या जे करंट अफेअर आहे ना त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्याचं जे दिनविशेष आहे ना ते मी तुम्हाला प्रत्येक एका लेक्चरमध्ये लिहून देत जाईल, ते तुम्ही पाठ करायचे आहे.
आता याच्यामध्ये आपण जानेवारी महिना कव्हर करूयात. पहिलं आहे तुमची 4 जानेवारी, तर तो तुमचा जागतिक ब्रेल दिन येतो. जागतिक ब्रेल दिवस. मी का देतोय तुम्हाला, त्यांनी ग्रुप सीला ना मला वाटतं 20 मार्च तुमचा जागतिक आनंद दिन येतो, तो विचारला होता आणि त्याच्यावर 2 प्रश्न होते तुमचे. एक त्यांनी थीम विचारली होती आणि दुसरं त्यांनी तो डे विचारला होता एक्झॅक्टली किती आहे म्हणून. तर त्या अनुषंगाने त्यामुळे आपल्याला ते पाठ करायचे. इव्हन ग्रुप बीच्या मेन्सला सुद्धा त्यांनी प्रश्न विचारलेले होते. मला वाटतं त्यांनी बायोडायव्हर्सिटीचा फादर किंवा मग त्याचं डेट काहीतरी विचारलं होतं आणि राज्यसेवा मेन्सला सुद्धा त्यांनी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस जो की 11 मेला येतो तो सुद्धा त्यांनी विचारलेला होता. तो लक्षात ठेवा, 11 मे हा आपला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस आहे. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. आणि आपला 23 ऑगस्ट आहे तो आहे तुमचा नॅशनल स्पेस डे. त्याला आपण राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणतो. हे लक्षात ठेवायचं, पाठ करायच्या ह्या गोष्टी. पुढचं आहे आपलं तुमचं 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस. मी तुम्हाला सांगितलं. आता ब्रेल लँग्वेज आपण कुठं वापरतो रे? ब्रेल म्हणजे जे आपण म्हणू शकतो की जे अंध लोक असतात, तो त्यांची भाषा आपण म्हणतो की ब्रेल आहे. आता कसं लक्षात ठेवायचं की त्यांना 2 डोळे नाही आहे, पण त्यांना आहे ना 4 सेन्स आहेत. एकूण आपले ज्ञानेंद्रिय किती असतात रे? 5 असतात की, बरोबर की? त्यांच्याकडे एक नाही आहे, पण त्यांच्याकडे 4 ज्ञानेंद्रिय. त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं. 4 जानेवारी म्हणल्यानंतर जागतिक ब्रेल दिवस येणार आहे. पुढचा आपला 9 जानेवारी. काय तो आपला प्रवासी भारतीय दिन आहे. प्रवासी भारतीय दिन. याची विशेषता काय आहे ना, म्हणजे 9 जानेवारीला ह्या तारखेला गांधीजी साऊथ आफ्रिकेवरून भारतात आले होते 1915ला. 9 जानेवारी 1915ला गांधीजी साऊथ आफ्रिकेवरून भारतात आले होते. त्याच्यामुळे तो प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा केला जातो. तर त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचा महत्त्वाचा दिवस आहे. पुढचा आपला 12 जानेवारी. हा काय आहे तुमचा राष्ट्रीय युवक दिन आहे. राष्ट्रीय युवक दिन. आणि याची थीम लक्षात ठेवायची, राष्ट्र उभारणीसाठी युवा सक्षमीकरण. राष्ट्र उभारणीसाठी युवा सक्षमीकरण. बारा जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांची जयंती असते त्या दिवशी. त्या अनुषंगाने आपण तो साजरा करतो, म्हणून लक्षात ठेवायचा. पुढचं आपलं 15 जानेवारी. तर 15 जानेवारी हा महाराष्ट्र राज्याचा क्रीडा दिन आहे. महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन. आपण का साजरा करतो त्या दिवशी? खाशाबा जाधव यांची जन्मदिन आहे, त्याच्यामुळे आपण 15 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करतो. लक्षात ठेवायचा. पुढचं आपलं 23 जानेवारी पराक्रम दिवन. पराक्रम दिवस. का महत्त्वाचा आहे तो? नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती 23 जानेवारीला येते, त्यामुळे आपण तो पराक्रम दिवस म्हणून साजरा करतो. तो लक्षात ठेवायचा आहे. पुढचं आपलं 24 जानेवारी राज्यसेवा पूर्व 2025चा प्रश्न आहे. राष्ट्रीय बालिका दिन. राष्ट्रीय बालिका दिन. त्याच्यानंतर अजून एक आहे त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन. आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन. दोन्ही पाठ करायचे का? दोन्ही पाठ करायचे. आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण दिनाची थीम होती AI आणि शिक्षण. 24 जानेवारी लक्षात ठेवायचं. पुढचं आपलं 25 जानेवारी. मला वाटतं हा ग्रुप बी का ग्रुप सीला त्यांनी विचारलेला होता. काय तो? राष्ट्रीय मतदार दिन आहे. राष्ट्रीय मतदार दिन. आणि त्याची थीम काय? नथिंग लाईक वोटिंग. नथिंग लाईक वोटिंग. नथिंग लाईक वोटिंग. आय वोट फॉर शुअर. आय वोट फॉर शुअर. हां, याच्यावरून अजून एक आठवलं. एक फॅक्ट लिहून घेसाल की मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे मोबाईल ॲपद्वारे ई वोटिंग घेणारं पहिलं राज्य जर त्यांनी विचारलं, ई वोटिंग घेणारं पहिलं राज्य, तर ते बिहार आहे. आत्ता रिसेंटली बिहारला इलेक्शन झाले ना, त्या अनुषंगाने लक्षात ठेवायची ही फॅक्ट. पुढचं आहे आपलं शेवटचं याच्यामध्ये 30 जानेवारी. आणि 30 जानेवारी खूप महत्त्वाचं आहे. हा आहे राष्ट्रीय कुष्ठरोग दिन. राष्ट्रीय कुष्ठरोग दिन. आणि हा आपला शहीद दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. शहीद दिन. शहीद दिन का साजरा करतो आपण? तर त्या दिवशी महात्मा गांधीजींची
पुण्यतिथी साजरी केली जाते. पुण्यतिथी आता ते महात्मा गांधीजींची पुण्यतिथी 30 जानेवारीला साजरी केली जाते, त्याच्यामुळे तो शहीद दिन आहे आणि राष्ट्रीय कुष्ठरोग दिन आहे. मी तुम्हाला 4 जानेवारी लक्षात ठेवायला सांगितलं कसं. ब्रेल दिन म्हणजे त्यांना डोळे जरी नसले 2 तरी त्यांना 4 सेन्सेस आहे. 9 जानेवारी गांधीजी भारतात आले होते. 12 जानेवारी स्वामी विवेकानंदांची जयंती, राष्ट्रीय युवक दिन आणि थीम आहे राष्ट्र उभारणीसाठी युवा सक्षमीकरण. 15 जानेवारी आहे महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन. 23 जानेवारी पराक्रम दिन जो की सुभाषचंद्र बोस यांची जयंती. 24 जानेवारी आपला राष्ट्रीय बालिका दिन आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन आहे. हे आणि शिक्षण याच्यामध्ये राष्ट्रीय बालिका दिनाची थीम कोणती ना ती तुम्ही मला सांगायची. धर्मादायचे आता जे पेपर झाले खूप गाजला तो पेपर, 2.5-3 लाख फॉर्म आले होते त्याला, तर त्याच्यामध्ये कोणत्या तरी शिफ्टला त्यांनी त्याची थीम विचारलेली होती. पुढचं 25 जानेवारी आहे राष्ट्रीय मतदार दिन. नथिंग लाईक वोटिंग, आय वोट फॉर शुअर हे मोबाईल ॲपचं मी तुम्हाला सांगितलं BR. आणि 30 जानेवारीचे 2 दिवस आपले कुष्ठरोग आणि शहीद दिन हे लक्षात ठेवायचं. आणि आजचं करंट अफेअर मी आजचं लेक्चर इथं सेंड करतोय. पुढचा टॉपिक आपण आता घेऊयात. थँक्यू सो मच. बाय बाय. भेटूया पुढच्या